नमस्कार मित्रांनो, तात्या विंचू या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण रुटर मारून बेड मारलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे आपल्या हळदीसाठी रान आपण तयार केलेलं आहे. तर आपण रुटर मारलं, त्याच्यानंतर बेसल डोस टाकला आपण, सिंगल सुपर फॉस्फेट, लिंबोळी, पोटॅश, आणि त्यानंतर 10-26-20 10-26-20 एकरी एक बॅग टाकली. लिंबोळी एक बॅग, सिंगल सुपर 4 बॅगी आणि पोटॅशच्या 2 बॅग, असा आपण बेसल डोसमध्ये टाकलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बेड मारले आणि ठिबक आथरलेले. हे बघा, आज आम्ही ठिबक चालू पण केलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे ठिबक चालू आहे मित्रांनो. ते आता 2 दिवस मित्रांनो काय करायचं, आपल्याला हे रान ओलं करून टाकायचं, म्हणजे बेड आपला पूर्ण हा नरम हो. बेड नरम झाल्याच्या नंतर काय करायचं, 2 दिवसाच्या बाद आपल्याला हळद लावायला सुरू करायची मित्रांनो. 2 दिवसाच्या नंतर मग आपल्याला बैलाच्या सहाय्याने अशा नळीच्या अशा इकून एक आणि ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक, अशा 2 रेषा मारायच्या मित्रांनो, अशा सरळमध्ये. आणि त्यानंतर हळद लावून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे अशी आपण मेखागिका समजा व्यवस्थित करून टाकलेली मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे इकून मित्रांनो मुदाम रान सोडलेलं आहे मित्रांनो, 5-6 फूट, जेणेकरून आपल्या बेडमध्ये पाणी साचून राहू नये. पाणी जसे आलं तसं इकून निचरून जावे. यानं काय होते की आपल्या हळदीला बुरशी लागण्याचे चान्स कमी होतात. त्यासाठी असं 5-6 फूट रान सोडून दिले मित्रांनो साईडला, जेणेकरून पावसाळ्यात बेडं भरले तरी पण पाणी निचरून जावं आपलं. हे बघू शकता, हे आपली अशी 2 एकर हळद आहे. पलीकडच्या शेतामध्ये पण आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. तिकडे पण ठिबक आथरलेलं आहे, हे बघू शकता. हे तिकडे विहीर आहे मित्रांनो, सोलर. आता हळद लावण्यात मित्रांनो तसे दुसरे कामं आपल्याला सोयाबीन, कापूस हे करायचे, त्याच्यामुळे हळदीच्या आधी करून घेतलं म्हणजे आपलं दुसऱ्या कामाकडे लक्ष लागतंय. त्यामुळं हळद लावून टाकायची मित्रांनो. सध्या पाणी पण आहे विहिरीला. ठीक आहे, भेटू नंतर. धन्यवाद.